अपेक्षित हेच आहे की न्याय भेटला तरच अपेक्षित आहेत सगळ्या गोष्टी. आणि ह्या जनभावना आहेत, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, त्या जनभावनेचा आक्रोश आहे, त्या घडलेल्या कृतीचा निषेध आहे, म्हणून हे मोर्चे आहेत. पण जो आरोपी आहे वाल्मिकी कराड, त्याचं प्रत्येक गोष्ट वाढत चाललेली, संपत्ती असेल, इंटरनॅशनल सिम कार्ड सापडले, तो सगळा तपास आहे, तो यंत्रणेनं हातात घेतलेला आहे आणि त्याची पुढं या सगळ्या गोष्टीची जा उलगडा होऊन त्याचं सगळं हे कळलं पाहिजे लोकांना की ह्याच्यामध्ये काय कुठपर्यंत आहे हे जाळं सगळं, आणि ह्याच्यामध्ये सगळा तपास निपक्षपातीपणे झाला पाहिजे अशी आम्ही गावकऱ्यांना विनंती पण केली आहे. बीडचे पालकमंत्री आता अजितदादा झालेत. बऱ्याच लोकांना अपेक्षा आहे की बीड आता वटणीवर आणतील अजितदादा. आमची अपेक्षा आहे की आम्हाला अगोदर न्याय द्यावा आणि मग या न्यायापासून सुरुवात करून हा न्याय आम्हाला निपक्षपातीपणे दिला, कुठलाही दबावतंत्र न घेता, तर सगळ्या गोष्टीला आपोआपच जरब बसणार आहे असा आमचा विश्वास आहे. वैभवी सुद्धा प्रत्येक मोर्चात असते. दिदी, तू काय म्हणशील? लोकांच्या चेहऱ्यावर काय बघतोय तू? आता उशीर होतोय या सगळ्या गोष्टी. आमची मागणी हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. आणि या मोर्चामध्ये जो समाजाच्या भावना आहेत किंवा त्यांचा जो आक्रोश आहे तो ते व्यक्त करतायत आणि त्यांची सुद्धा एकच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय हा मिळालाच पाहिजे. पण महाराष्ट्र राज्याची ही परंपरा नाही, फुलेशाह आंबेडकर मानतो आपण. न्यायासाठी किती दिवस रस्त्यावर राहायचा हा सवाल सुद्धा सरकारला विचारला पाहिजे. म्हणजे तो तर प्रश्न आहेच. आपण स्वातंत्र्य असताना आपणच न्याय मागतोय आणि शाहू फुले आंबेडकरांचे जर विचार आपण आज जपले असते तरी गुन्हेगारी वाढलीच नसती. आणि जे समजा लोकांच्या म्हणण्यापेक्षा जे मानवतेची आज हत्या होते ती कुठेतरी टळली असती. आणि हाच विचार जर आपण म्हणजे हा जर आरोपींना आज आपण जर कठोरात कठोर शिक्षा दिली तर पुढील ह्या घटना कुठेतरी थांबतील असं मला वाटतं. म्हणून आरोपींनाही कठोरात कठोर शिक्षा दिलीच पाहिजे. निश्चितपणे बघितलं, अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. आताच्या काळात सुद्धा आपल्याला रस्त्यावर न्याय